नमस्कार विद्यार्थ्यांनो, मला आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल. गेल्या काही सत्रात तुम्ही मानवी सांगाडा प्रणाली आणि हाडांबद्दल शिकलात. महत्त्वाचे मुद्दे आठवण्याचा प्रयत्न करा. एकत्रितपणे सर्व हाडे सांगाडा नावाची एक चौकट तयार करतात, जी शरीराला आकार देते. हाडे कठीण, कडक असतात आणि त्यांना लवचिकतेचा अभाव असतो. मानवी सांगाडा प्रणाली दोन मुख्य भागांमध्ये विभागली गेली आहे: अक्षीय सांगाडा आणि उपांग सांगाडा. अक्षीय सांगाड्यांमध्ये कवटी, पाठीचा कणा आणि बरगडीचा पिंजरा असतो, जो शरीराच्या मध्यवर्ती उभ्या अक्षाशी सममितीप्रमाणे संरेखित असतो. उपांग सांगाडा या मध्यवर्ती अक्षाच्या दोन्ही बाजूला असलेल्या वरच्या आणि खालच्या अवयवांच्या हात आणि पाय हाडांपासून बनलेला असतो. तुम्हाला माहित आहे का, प्राणी कसे हालचाल करतात आणि सर्व प्राण्यांची हालचाल सारखीच असते का? प्राण्यांची चाल या शब्दाचा अर्थ काय आहे? ते फक्त प्राण्यांच्या हालचालींच्या पद्धतीला सूचित करते. तर इयत्ता 6वी विज्ञानाचा भाग असलेल्या प्राण्यांमधील शरीराच्या हालचाली या धड्यातून प्राण्यांची चाल या विषयाबद्दल जाणून घेऊया. अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. गांडुळे आणि गोगलगायींची हालचाल समजून घ्या. झुरळे कशी हालचाल करतात ते स्पष्ट करा. प्राण्यांच्या उड्डाणाचे वर्णन करा. पाण्यात मासे कसे हालचाल करतात ते समजून घ्या. सापांच्या हालचालींबद्दल जाणून घ्या. कीवर्ड्स: अति महत्त्वाचे शब्द: ब्रिस्टल्स, बारीक तंतू किंवा रोम, लहान केस, रांगणे, बसणे, उठणे, सुव्यवस्थित, सरकणे. प्राण्यांच्या हालचालींवरील संकल्पना नकाशा पाहूया. गांडुळांमधील हालचाल. तुम्हाला माहित आहे का की गांडुळे मातीत राहतात? गांडुळाची हालचाल पहा. मातीशिवाय इतर पृष्ठभागावर जसे की फिल्टर पेपरवर कसे हालचाल करतात ते? आता ते एका गुळगुळीत काचेच्या प्लेटवर किंवा कोणत्याही निसरड्या पृष्ठभागावर ठेवा. त्याची हालचाल पहा. वेगवेगळ्या पृष्ठभागावर आणि ते कुठे सहजतेने हलते यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का? गांडुळांचे शरीर अनेक लहान वर्तुळांनी किंवा तुकड्यांनी बनलेले असते. त्याला हाडे नसतात, परंतु त्याचे शरीर ताणण्यास आणि आकुंचन करण्यास मदत करणारे स्नायू असतात. हालचाल करताना गांडूळ त्याच्या शरीराचा पुढचा भाग ताणतो आणि मागचा भाग जमिनीवर स्थिर ठेवतो. नंतर तो पुढचा भाग निश्चित करतो आणि मागचा भाग पुढे खेचतो.
तो पुढे जाण्यासाठी अशा हालचालींची पुनरावृत्ती करतो. त्याच्या शरीरावरील चिखलाचा पदार्थ मातीतून हालचाल करणे सोपे करतो. गांडुळांच्या शरीरावर केसांसारखे अनेक लहान रचना असतात, ज्याला रोम किंवा लव म्हणतात, ज्यामुळे तो पृष्ठभागावर पकडण्यास मदत होते. ते ब्रिसल्स, सिटे, रोम स्नायूंशी जोडलेले असतात. गांडूळ हालचाल करताना माती खातो आणि न पचलेला भाग बाहेर फेकतो. यामुळे माती सेंद्रिय समृद्ध होते आणि वनस्पतींच्या वाढीस मदत करते. गोगलगायीतील हालचाल. तुम्ही तुमच्या बागेत किंवा शेतात गोगलगायीच्या पाठीवर गोलाकार रचना असलेला गोगलगाय पाहिला आहे का? हे कवच आहे. गोगलगायीचा बाह्य सांगाडा परंतु हाडांनी बनलेला नाही. कवच हा एकच तुकडा आहे जो त्यांच्या हालचालीत मदत करत नाही. गोगलगाय काचेच्या प्लेटवर ठेवा आणि तिच्या हालचालींकडे लक्ष ठेवा. जेव्हा गोगलगाय हालू लागते तेव्हा तिचे डोके आणि एक जाड मऊ भाग कवचातून बाहेर येतो. जाड भाग म्हणजे त्याचा पाय, जो मजबूत स्नायूंनी बनलेला असतो. काचेची प्लेट काळजीपूर्वक उचला आणि ती वाकवा. तुम्ही पायाला लहरी पद्धतीने हालचाल करताना पाहू शकता. झुरळांची हालचाल. तुम्ही तुमच्या घरात झुरळ पाहिले आहे का? झुरळे चालू शकतात, चढू शकतात आणि उडू देखील शकतात. त्यांना चालण्यास मदत करणारे पायांच्या 3 जोड्या असतात. त्यांचे शरीर अनेक जोडलेल्या प्लेट्सपासून बनलेले एक कठीण बाह्य सांगाड्याने झाकलेले असते, जे त्यांना हालचाल करण्यास मदत करते. झुरळांच्या डोक्याच्या मागे पंखांच्या 2 जोड्या असतात. त्यांच्या पायांजवळील स्नायू त्यांना चालण्यास मदत करतात आणि त्यांच्या शरीरातील स्नायू त्यांना उडण्यास मदत करतात. पक्ष्यांमधील हालचाल. पक्षी हवेत उडू शकतात आणि जमिनीवर चालू शकतात. बदके आणि हंस पाण्यातही पोहू शकतात. पक्षी उडण्यास सक्षम असतात कारण त्यांचे शरीर उडण्यास योग्य असते. त्यांची हाडे पोकळ आणि हलकी असतात आणि त्यांना उडण्यास मदत करतात. मागचे पाय, मागील हातपाय चालण्यासाठी आणि फांद्यांवर बसण्यासाठी डिझाईन केलेले असतात. पुढचे पाय, पुढचे हातपाय उडण्यासाठी पंखांमध्ये बदलले जातात. पक्ष्यांना मजबूत खांद्यांची हाडे आणि विशेष छातीची हाडे असतात, जी उड्डाण स्नायूंना धरून ठेवतात. हे स्नायू पंखांना वर आणि खाली हलवण्यास मदत करतात. माशांमधील हालचाल. कागदाची होडी बनवा आणि ती पाण्यात टाका. एका अरुंद टोकाने पुढे ढकला आणि ती पाण्यात सहज हलते का ते पहा. आता होडी बाजूला करा आणि रुंद बाजूने ढकला. ती हलते का? रुंद बाजूला जास्त प्रतिकार असल्याने बाजूने हालचाल करणे कठीण असते, परंतु पाण्याच्या लाटामुळे थोडीशी झुकण्याची हालचाल शक्य आहे. तुम्ही लक्षात घेतले आहे का की होडीचा आकार माशासारखा असतो?
माशाचे शरीर डोक्यावर आणि शेपटीवर अरुंद आणि मध्यभागी रुंद असते आणि दोन्ही टोके निमुळती असतात. या आकाराला प्रवाहानुकूल म्हणतात आणि त्यामुळे माशांना पाण्यात सहज हालचाल करण्यास मदत होते. दृश्य 14. माशाच्या आकारामुळे पाण्याचा प्रवाह त्याच्या भोवती सहजतेने होतो, ज्यामुळे तो पाण्यात सहजतेने हालचाल करू शकतो. माशाचा सांगाडा मजबूत स्नायूंनी व्यापलेला असतो. पोहताना स्नायू शरीराचा पुढचा भाग एका बाजूला वक्र करतात आणि शेपटी विरुद्ध बाजूला हलते. यामुळे शरीरात एक वक्रता निर्माण होते आणि नंतर मासा पटकन दुसऱ्या बाजूला वक्र होतो. जलद हालचालींमुळे माशांना पुढे ढकलले जाते आणि या हालचालींची मालिका त्याला पोहण्यास मदत करते. शेपटीचे पंख देखील माशांना अतिरिक्त धक्का देऊन पोहण्यास मदत करतात. माशांच्या शरीरावर इतर पंख देखील असतात, जे त्यांना संतुलन राखण्यास आणि पोहताना मार्गावर राहण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे पाण्याखालील पाणबुड्या गोताखोर त्यांच्या पायांवर पंखांसारखे फ्लिपर घालतात, जेणेकरून ते पाण्यात सहज हालचाल करू शकतात. सापातील हालचाल. सापाच्या हालचालींना सरकणे म्हणतात. सापांचा पाठीचा कणा लांब असतो आणि अनेक पातळ स्नायू एकमेकांपासून दूर असले तरीही एकमेकांशी जोडलेले असतात. स्नायू पाठीचा कणा, फासळे आणि कातडी देखील जोडतात. सापाचे शरीर अनेक वळणांमध्ये वळते. प्रत्येक वळण जमिनीवर दाबून सापाला पुढे ढकलते. कारण सापाचे शरीर अनेक वळणे बदलते, ज्यामुळे त्याला धक्का मिळतो आणि तो वेगाने पुढे जातो, परंतु सरळ रेषेत नाही. प्राचीन ग्रीक तत्वज्ञानी अरिस्टॉटलने त्यांच्या गेट ऑफ ॲनिमल्स या पुस्तकात स्वतःला हे प्रश्न विचारले. वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये शरीराचे अवयव का असतात आणि हे अवयव प्राण्यांना हालचाल करण्यास कशी मदत करतात? तर आपल्याला येथे काही उत्तरे मिळाली. हे सर्व प्राण्यांच्या हालचालींबद्दल आहे आणि आपल्याला कळले आहे की हाडे आणि स्नायू वेगवेगळ्या प्राण्यांच्या हालचालीत मदत करतात. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: गांडुळे स्नायूंचा वापर करून शरीराच्या आकुंचन आणि विस्ताराने हालचाल करतात. गोगलगाय स्नायूंच्या पायांच्या मदतीने हालचाल करतात. झुरळांना कठीण आवरण असते जे बाह्य सांगाडा बनवते. पायाच्या 3 जोड्या आणि पंखांच्या 2 जोड्या यांना जोडलेले स्तनांचे स्नायू झुरळांना चालण्यास आणि उडण्यास मदत करतात. मजबूत स्नायू आणि हलकी हाडे पक्ष्यांना उडण्यास मदत करण्यासाठी एकत्र काम करतात. ते त्यांचे पंख फडफडून उडवतात. मासे शरीराच्या दोन्ही बाजूंना आळीपाळीने वळणे बनवून पोहतात. साप बाजूने वळून जमिनीवर सरकतात. मोठ्या संख्येने हाडे आणि संबंधित स्नायू शरीराला पुढे ढकलतात.